नाशिक शहर. आम्ही चाललो आहोत नाशिकला, त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते. नाशिक शहर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील प्राचीन शहर आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर लोकसंख्येच्या बाबतीत नाशिक हे महाराष्ट्रातील 4थ्या क्रमांकाचे शहर आहे. नाशिक हे हिंदू तीर्थक्षेत्रापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. भारतातील द्राक्षबागे व वायनरी असल्याने वाईन कॅपिटल म्हणून ओळखले जाते. जगातील सर्वात पहिले व मोठे मातीचे धरण नाशिक जिल्ह्यात गंगापूर येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकातच आहे. आम्ही त्यासाठीच भेट द्यायला चाललो आहोत नाशिकला. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र मानले जाते. नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे. पेशवे काळामधील ही या शहराला विशेष धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. तांबे पितळाच्या भांड्यासाठी नाशिक हे प्रसिद्ध आहे. नाशिक हे समुद्र सपाटीपासून 600 मीटर उंचीवर आहे. गोदावरी नदीचा उगम 24 किलोमीटर त्र्यंबकेश्वर जेथे गोदावरी नदी उगम पावते नाशिक शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. शहराचे एकूण क्षेत्रफळ 25,913 चौरस किलोमीटर असून महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश व पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रदेशानंतर 3ऱ्या क्रमांकावर शहर आहे. नाशिक शहराच्या महानगरपालिकामध्ये 6 विभाग आहेत. शहराच्या नावाचा उगम रामायण ह्या महाकाव्याशी जोडला आहे. ते आपण पुढे नंतर पाहूयाच. थांबचा प्रवास. खूप छान वाटला हा प्रवास करताना. सप्तशृंगी देवीचे मंदिर नाशिकपासून 52 किलोमीटर आहे. त्यामुळे दूरवरून अनेक पर्यटन आवर्जून याला भेट देतात. गोदाघाट, गोदावरी नदी. गोदाघाट प्रसिद्ध आहे नाशिकमध्ये. कुंभमेळा भरतो. आम्ही चाललो होतो गोदाघाटमधून. जगातील सर्वात पहिले व मोठे मातीचे धरण. जगातील सर्वात पहिले व मोठे मातीचे धरण नाशिक जिल्ह्यात गंगापूर येथे आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. काळाराम मंदिर. तांब्या पितळाचे भांडे नाशिकमध्येच प्रसिद्ध आहेत. महानगर प्रदेश पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रदेशानंतर 3ऱ्या क्रमांकावर शहर आहे. महानगरपालिकामध्ये 6 विभाग आहेत. गोदावरी नदी. नाशिक शहराच्या नावाचा उगम रामायण ह्या महाकाव्याशी जोडला जातो. राम, त्यांची पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण नाशिकमध्ये पंचवटी परिसरात वास्तवात असताना शूर्पणखा या नावाच्या रावणाच्या बहिणीचे नाक लक्ष्मणाने कापले. यावरून नासिक अथवा नाशिक हे नाव पडले. सिंहस्थ कुंभमेळा दर 12 वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. रामकुंड. रामकुंडामध्ये स्नान केल्याने पापे नाहीसे होतात अशी भाविकांची श्रद्धा या कुंडामध्ये दडलेली आहे. गौतम ऋषी हे येथील रहिवासी होते. नाशिक जिल्ह्याला अनेक प्रसिद्ध व्यक्ती असल्याचे श्रेय लाभले आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, वि. शिरवाडकर, वसंत कानेटकर. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर. नाशिक जिल्ह्याला मिनी महाराष्ट्र असेही म्हटले जाते. त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असे ठिकाण आहे हनुमानाचे. अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान आहे. सप्तशृंगी मंदिर. अनेक पर्यटन याला आवर्जून भेट देतात. अंजनेरी, पांडवलेणी, गोदावरी नदी. या तोफखान्याजवळ कॅन्टोन्मेंट देखील प्रसिद्ध आहे. शिवाय आशिया खंडातील सर्वात मोठे तोफखाना केंद्र आहे. भारतीय सैन्य दलातील अधिकाऱ्यांना, जवानांना प्रशिक्षण दिले जाते. गारगोटी संग्रहालय हे सिन्नर जवळ मालेगाव MIDC शहरामध्ये नाशिक शहरापासून 28 किलोमीटर स्थित आहे. सिन्नर हे शहर छोटी नगरपालिका शहर असून या ठिकाणी गारगोटी संग्रहालय वेगवेगळ्या गारगोटी पुरस्कार प्राप्त केलेले आहे. भारतीय सिनेमाचा आत्मा म्हणून दादासाहेब फाळके यांना ओळखले जाते. फाळके भारतीय सिनेमाच्या सृष्टीचे आद्यजनक होते. इसवी सन 1993 मध्ये दादासाहेबांनी भारतातील पहिला सिनेमा राजा हरिश्चंद्र या नावाने निर्माण केला. 1928 मध्ये ब्रिटिश राजवटीत पहिली चलन छपाई यंत्रे बसवण्यात आली होती. यानंतर भारतात चलनाची छपाई यंत्रणे चालू झाली. येथे उच्च दर्जाच्या नोटा छापल्या जातात. नाशिक हे भारताचे असे मुद्रण आहे जेथे एकेकाळी नेपाळ, भूतान, ब्रह्मदेश, बांगलादेश, पूर्व आफ्रिका आणि इराकचे चलन छापले जायचे. आम्ही आलो आहोत चुलीवरची मिसळ खायला. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठापासून 7 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
खूप छान मिसळपाव भेटतो. गेल्यानंतर आवर्जून भेट द्या. सकाळचे 10 वाजले आहेत. CATच्या एक्झामच्या अगोदरचा सीन आहे. पे करत होते ते. आम्ही ज्याच्यासाठी गेलो होतो CETची एक्झाम द्यायला मुक्त विद्यापीठात, आतमध्ये शिरलो आहोत. हा बाहेरचा परिसर कॉलेज समोरचा भरपूर खूप मोठा आहे, पण आम्ही इथलाच शूट केला आहे. फायनली CETची एक्झाम झाली. धन्यवाद.